हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजची शिवामूठ जी आहे ती आहे तांदूळ. तर सकाळी सकाळी सर्वांनी पूजेला जाताना तांदूळ घेऊन जा. तर 5 दिवसाच्या 5 शिवामूठ आहे. तर आजची जी शिवामूठ आहे ती आहे तांदूळ. तर मला तर काही मंदिरात जायला वेळ नाही, तर मी दाजींकडे दिलेली आहे. आणि इथं मला आता साबुदाणा गरम करणार आहे. मी इथे टाकलेले बटाटे उकडली की मग साबुदाणा गरम करायचा आहे. आणि इथे मिरची पण दळून ठेवली बघा. कापून मिरचीचं करायचं ना. अगं दळून चांगलं ते कापून, ते काही निवडूनच जाते. तिखट नाही होणार. तिखटच करायची मग आता. तिखट खायची असं नाही, मग फिकी खायची. होईल ना ती, तेवढं तिखट नाही येते. कापून जर टाकल्या ना ग, मग त्या निम्म्या निवडूनच जाते. कुठून मिरची छान लागते. चहा प्यायचा आहे का बरं? पेले ना आता एकदा. ठेवला कशाला सांग बरं तू एवढं. उन्हात नाही टाकले घे. ते बी इथे पायाच्या खाली. कोथिंबीर पण कापून ठेवलेली बघा मस्त. आणि आज जायचंय वाल खुडायला, कारण काही असं तरी शेतकऱ्यांना काही कामातून सुट्टी राहत नाही, त्याच्यामुळे आज जायचंय वाल खुडायला. आणि भेंडीची भाजी पोळ्या पण केल्या बरं का, कारण दादाला काही उपवास धरायचा नाही, तर त्याच्यासाठी केलेली भेंडी बघा. भेंडीची भाजी आणि पोळी. आणि दीदीला म्हटलं तुला धरायचं आहे का, तर तिने धरलाय. तिला बोलले तर नको धरू, पण शाळेतले पोरं काही उपवास धरती नाही एवढा, पण तिला धरायचं मग जाऊ. आम्ही शेंगा कुठे, तू खिचडी गरम करून ठेव. नाही मग मी नाही करणार. मग तू चल शेंगा खुडायला. नाही रे भाऊ, मला शाळेत जायचं 10 वाजता. दे आता शेंगा खुडायला नाही, खिचडी गरम. मला नाही येत गरम करता. कमेंट करून सांगा बघा. आमची दीदी काय खिचडी गरम करते, तुमची दीदी करते का गरम? करून जायचं. चालू करते. एवढं लवकर काय कोणी खाते पण? केळं संपले का रातचे? हाय आणि आपण जी शिवामूठ वाहतो ना, म्हणजे काही वेळा 4 सोमवार पडतात किंवा काही वेळा 5 सोमवार पडतात. तर आज ह्यावेळेस पहिले सोमवारी ना तांदूळ आलेले आहे, त्याच्यानंतर उडीद, त्याच्यानं म्हणजे अजून पुढचे काही मी बघितले नाही आहे, पण 5 सोमवारचे ना हे 5 धान्य असतात. तर त्याच्यामध्ये उडीद पण असतात, मूग असतात, जव असते, जवस म्हणतात काही ठिकाणी जव म्हणतात, तर ती पण असते. आणि तीळ असते, तर काळी तीळ असते. तर ह्या 5 ज्या वस्तू आहे ना, तर 5 सोमवारला जर वाहिल्या ना आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या शिवलिंगावर जर हे आपण शिवामूठ जर वाहिली आणि जर काही इच्छा जर धरली ना, तर खरंच भोले बाबाच्या कृपेने ना ती इच्छा पूर्ण होते. म्हणजे माझ्या स्वतःचा अनुभव सांगते मी. तर मी मागच्या वर्षी 4 म्हणजे सोमवार पडलेले होते, आणि 4ही सोमवार नित्य नियमाप्रमाणे ना सकाळी आंघोळ वगैरे करून आणि शिवामूठ व्हायला जायचे मी. तर 4 सोमवारला पूर्ण व्हायला जे 4 आपले धान्य होते ते. आणि त्याच्यानंतर मी जी इच्छा धरलेली होती ना, म्हणजे पहिल्या सोमवार तिथं गेल्यानंतर इच्छा धरली आणि त्याच्यानंतर मी ती शिवामूठ वाहिली. आणि जो 5वा आपला मंगळवार पडतो ना, म्हणजे 4 सोमवार झाले आणि जो मंगळवार पडतो ना, तर त्याच सोमवारी सकाळी 9-10 वाजता असं एकदम चमत्कारच झाल्यासारखं झालं मला. तर मी काही इच्छा मागितली ती सांगत नाही, पण एक माझा रिअली अनुभव सांगते मी तुम्हाला. तर खरंच भोले बाबा खूप चांगल्या प्रकारे हे. तर जर कोणी करत नसेल ना, तर नक्कीच करा. आणि ही शिवामूठ जर वाहिली तर याच्यात तर खूपच अनुभव आहे हा, कारण मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते. 4 सोमवार वाहिले आणि 5व्या सोमवारी म्हणजे मंगळवारी सोमवार होऊन गेला आणि मंगळवारी ना, तर मला सकाळी 10-10:30 वाजताच ही बातमी अशी ऐकायला आली. तर खरंच एक चमत्कारच झाला आणि चमत्कारच होतो. तर नक्कीच प्रत्येकाने सोमवारच्या दिवशी जाऊन आपली जी शिवामूठ आहे ती वाहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना, आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या भावांना बहिणींना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचा दिवस आज भोले बाबाच्या कृपेने खूप चांगला जावं हीच भोले बाबाच्या चरणी प्रार्थना. ताजं पाणी कुठं असेल? फिल्टरच घे ना. दादाने नाही केली का सकाळी? सवड आहे मोका झाला घ्या वेळेचा. तर मागच्या वेळेचा साबुदाणा होता ना, तर खूप असा जास्त गटका झाला होता. तर आत्ताचा मस्त झालाय एकदम. तिथं असेल पाहिजे.
तर पहिलाच सोमवार आहे, आज श्रावणी सोमवार आहे. तर आणि पाऊस आज थोडंसं वातावरण आहे बरं का पावसाचं, पण येतो की काय काही सांगता येणार नाही. 2 दिवस तर फुल पाऊस झालाय आणि आज फक्त वातावरणच आहे, तर काय माहिती पाऊस येतो की नाही. कारण नाही यायला पाहिजे, 2-3 दिवस जर पाऊस नाही आला ना तर मग व्यवस्थित होऊन जाईल. कारण पूर्ण चिकचिक झालेली बाहेर सगळी, आणि थोडं जर सुकलं ना तर मग खुडायला पण व्यवस्थित होतं आणि चालता पण येतं रस्त्याने. तर मक्कातून जायचा रस्ता आहे आमचा. तर शाळा किती वाजता आहे तुला? 10ला. मग येऊ तर आम्ही 10 वाजेपर्यंत पुढे. गरम करायचं नाही ग, मग इथं थांबायला. चालेल चालेल ठीक आहे. खिचडी वताली गरम, शेंगदाण्याची सबरबट करायचं आहे अजून. आणि किती राहिलं होत्या? नाही हो, 3च राहिलं होत्या. आम्हीच खुडे होते मागच्या वेळेस. तर 3 गल्ल्या राहिलेल्या आपल्या दुसऱ्या खुड्यातला. म्हणजे दुसरा खुडा 3 गल्ल्या जेव्हा आपण खुडू ना तर तेव्हा दुसरा खुडा हा पूर्ण होणार आहे आपलावाला. मग राहील तो तिसरा खुडा. तर तिसऱ्या खुड्यामध्ये ना थोडासा गॅप जाईल आपला 2-4, एवढा 2-4 नाही पण कमी कमी 2-3 दिवसाचा गॅप जाईल. आणि मागच्या लगेच खुडायला येऊ राहिलं बरं का. आता ही गल्ली खुडेल पण यावा मागा लगेच शेंगा खुडायला आले परत. म्हणजे सुट्टी नाहीच आहे, पण सुट्टी देणार आहे आपण 2 दिवस. कारण 2 दिवसामध्ये परत औषध मारायचं आणि आहे तेवढ्या शेंडे खुडायचे. आणि पावसाचं पूर्ण वातावरण होईल वरती. चला तर मग घेतो आम्ही शेंगा खुडून. तुम्ही जा ना कोणी घेऊन. तर फायनली आमच्या शेंगा खुडायच्या झालेल्या आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर मला तरी वाटतं 12:30-1 वाजला असेल आत्ता. तर एवढ्या शेंगा आज थोड्याच खुडल्या आहे. एकच गल्ली खुडली फक्त, कारण एकच गल्ली लागत होती. जेवढ्या ऑर्डर होती तेवढ्याच खुडल्या फक्त 10 किलो. तर एवढ्याच खुडल्या आज, फक्त 10 किलो खुडायच्या होत्या. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब. गटारी स्पेशल जोरदार पावसाचा आगमन. गाईंखाली किती पाणी चाललं आहे. खूप पाऊस झाला असं वाटतं काहीतरी किती तासात पाऊस झाला बरं का. हा आत्ताच थोडा कमी पडला. एवढा पाऊस म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून एवढा पाऊस नव्हता. पूर्ण गाईंखाली पाणी पण झालं बघा इथं. बिचारी कशी पावसाळा तिथे